मित्रांनो, माझं नाव गजानन हनुमंता वाघमारे, महाराज पुसदकर। मी तुम्हाला एक अशी औषधी सांगत आहे, तर ती औषधी खूप लाभदायी आहे आणि खूप जणाला किडनी स्टोनचा प्रॉब्लेम असते। किडनी स्टोन, मुतखडा याचा प्रॉब्लेम, पोटामध्ये दुखणे किंवा किडनीमध्ये मुतखडा अटकल्याच्या नंतर लघवी थांबणे, असा प्रकार जर कोणाला होत असेल, पोटामध्ये खूप पेन होणे, असा प्रकार जर कोणाला असेल तर तुम्हाला मी एक अशी औषधी सांगत आहे, तर ती पूर्वजापासून त्याचा उपयोग केला जात आहे आणि ते असे आयुर्वेदिक औषध घेऊन ते मुतखडा लगेच पडून जाते। कारण तर आम्ही भरपूर जणाला हे औषध दिलं तर त्याला ताबडतोब आराम पडला। कारण तर हे मुतखड्याचे जे प्रकार आहेत ते आपल्या पाण्याच्या क्षारामुळे होते आणि लहानपणी किंवा कधी लहान बाळांना माती जरी खाल्ली तरी त्याला असला आजार होते। म्हणजे मुतखडा जे आपला किडनीमध्ये जर अटकून बसला तर लघवीमध्ये जलन होणे किंवा पोटामध्ये खूप पेन होणे, म्हणजे दुखणे, असा प्रकार आढळून पडते। कोणाकोणाची लघवीसुद्धा बंद होते आणि अशा आजारावर मी तुम्हाला एक औषध सांगत आहे। त्या औषधानं तुम्हाला कम से कम 7 ते 8 दिवसामध्ये तुमचा मुतखडा लगेच विरघळून पडते। तर असं औषध आहे। तर हे औषध वनस्पती तुम्हाला मी दाखवत आहे, तर तुम्ही ते वनस्पतीचा नक्की वापर करून बघा। जर तुम्ही ती वनस्पती नेहमीप्रमाणे चांगल्याप्रमाणे जर वापर केली तर तुम्हाला मुतखड्यामध्ये लगेच आराम मिळते। तर मित्रांनो बघा, तुम्हाला मी वनस्पती दाखवत आहे। तर या झाडाला पानफुटी असे म्हणतात। आता हे प्लांट जे आहे तर भरपूर मोठा झालेला आहे। तर हे औषध आहे पानफुटी, या झाडाला पानफुटी। या झाडामध्ये अशी ताकद असते, जर तुम्ही याचं पान जरी तोडून तुम्ही कुठं जरी टाकलं तरी या झाडाला लगेच म्हणजे पानं उगवते, म्हणजे जिवंत होते। याला पानफुटी असे म्हणतात। याला पुन्हा असे फुलं असतात बघा तुम्ही मित्रांनो, एकदम गोल आकाराचे फुलं असतात। याची पानं एकदम तलवारीसारखे लांब लांब असतात आणि पानामध्ये एवढा भरपूर रस असते। तर बघा मित्रांनो, हे पान आहे, कसा बी पोटाचा आजार असला तरी यांनी लगेच कमी होते। याची चविष्ट म्हणजे एकदम आंबट आणि तुरट आहे या पानाची। तर तुम्ही जर नेहमी हमेशासाठी रोज सकाळी उपाशी पोटी जर या झाडाचं एवढं जरी पान खाल्लं तर तुम्हाला मुतखड्यामध्ये तुम्हाला लगेच आराम पडते। आणि मुतखड्यामध्ये छोटा जरी स्टोन असला, मोठा जरी स्टोन असला, मोठ्या स्टोनला तुम्हाला कम से कम 10 दिवस लागते विरघळायला आणि छोटा स्टोन असला 2-3 mm तर लगेच पडून जाते। तर ही औषधी खूप फलदायी आहे मित्रांनो। या औषधीचा तुम्ही नक्की वापर करा आणि अशाच औषधासाठी तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्हाला कोणत्या बिमारीवर व्हिडिओ बनवायचा आणि मी तुम्हाला नक्की औषध सांगेल। तर मित्रांनो, माझ्या व्हिडिओला लाईक करा, फॉलो करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा मित्रांनो। तुम्हाला अशीच औषधी तुम्हाला मी दाखवत राहील आणि तुम्ही नक्की या औषधीचा लाभ घ्या मित्रांनो। धन्यवाद।